हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या मुलीने जो समर वॅकेशनमध्ये जो त्यांना प्रोजेक्ट दिलेला होता करायला, तो प्रोजेक्ट इथे केलेला आहे. तो प्रोजेक्ट कशा पद्धतीने केला त्याचा व्हिडिओ मी इथे तयार केलेला आहे आणि ते तुम्हाला प्रोजेक्ट इथे दाखवत आहे की प्रोजेक्टचं नाव काय होतं. टॉपिक होता प्रोजेक्टचा की सिलेक्ट एनी टू नॅचरल रिसोर्सेस कोणती आहेत आणि त्याची माहिती लिहायला सांगितलेली होती. असा हा प्रोजेक्ट होता. समर वॅकेशनमध्ये हा प्रोजेक्ट दिलेला होता. SSTचा प्रोजेक्ट आहे. आणि चला आपण हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने तिने तयार केलेला आहे तो इथे बघूया. बघा, द टू नॅचरल रिसोर्सेस आर कोल अँड आयर्न. कोल अँड आयर्न हे दोन नॅचरल रिसोर्सेस तिने इथे घेतलेले आहेत. आणि पहिला जो आहे कोल इथे लिहिलेला आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन इथे बघा व्यवस्थितरित्या इथे लिहिलेली आहे, अवेलेबिलिटी. तर तुम्ही ते बघू शकता कशा पद्धतीने तिने या प्रोजेक्टमध्ये त्याची माहिती लिहिलेली आहे. समर वॅकेशनमध्ये मुलं खूप खेळण्याच्या नादी लागतात, पण टीचरने हा जो प्रोजेक्ट दिलेला होता तो अगदी व्यवस्थितरित्या करण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. आणि थोडा कंटाळा देखील तिने केला होता, त्यामुळे अक्षर थोडंसं खराब आलेलं आहे, पण ठीक आहे. त्यातून आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्याबद्दल जी माहिती आहे ती तिला इथे व्यवस्थितरित्या समजलेली आहे. तिने छान असा सर्च करून हा प्रोजेक्ट इथे तयार केलेला आहे. आता आपण इथे बघितलं की तिने कोलबद्दल माहिती इथे लिहिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तिने दुसरा जो टॉपिक घेतला होता आयर्नबद्दल इथे माहिती लिहिलेली आहे. बघा, आयर्न इज अ लीडिंग ग्लोबल प्रोड्युसर विथ मॅसिव्ह हाय ग्रेड हिमेटेट अँड मॅग्नेटाइट डिपॉझिट. ठीक आहे. या पद्धतीने अवेलेबिलिटी, स्टॉप स्टोरी, की माइन्स असे पॉईंट्स काढून तिने त्याची माहिती ती लिहिलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला नक्कीच या प्रोजेक्टचा फायदा होईल. आणि हे जे प्रोजेक्ट दिलेले असतात सुट्ट्यांमध्ये त्या प्रोजेक्ट वरून आपल्याला एक टॉपिक इथे व्यवस्थितरित्या समजत जातो. या पद्धतीने प्रोजेक्ट जर मुलांनी केले तर मुलांना प्रत्येक टॉपिक हा व्यवस्थितरित्या समजतो. आणि त्यांचे ज्या टीचर्स आहेत त्या टीचर्सने देखील खूप छान असे पॉईंट्स त्यांना दिलेले आहे. आता हा जो प्रोजेक्ट आहे तो SSTचा प्रोजेक्ट तिने इथे तयार केलेला आहे. अशाच पद्धतीने बरेचसे सब्जेक्टचे प्रोजेक्ट दिलेले होते. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते प्रोजेक्ट इथे दाखवणार आहे. तर हा जो SSTचा प्रोजेक्ट आहे त्यांच्या जेन्सी सिस्टरच्या आहे, त्यांनी हा प्रोजेक्ट इथे तिला सांगितलेला होता. तर प्रत्येक स्टुडंटला वेगवेगळे टॉपिक होते. त्यामुळे आता मुले ज्यावेळेस पुन्हा क्लासमध्ये येतील, स्कूल चालू होईल, त्यावेळेस त्यांना हे प्रोजेक्ट इथे वाचले तरी त्यांना टॉपिक लेसन्स देखील इथे व्यवस्थित समजतात. ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.